प्रियजनो, कसे आहात तुम्ही? आजची सकाळ कशी आहे तुमची? तुम्ही मजेत आहात ना? तुम्ही काही आव्हानांचा सामना करत आहात, बरोबर? तुमच्यापैकी अनेकांना आर्थिक बाबींमध्ये आव्हानांचा सामना करावा लागतो. या आर्थिक गरजेबद्दल आणि कर्जाबद्दल मी काय करू? मला व्याज आणि EMI भरायचे आहेत. मी या कर्ज आणि आर्थिक संकटात किती काळ राहायचे? माझ्या आयुष्यात समृद्धी नाही. तुमचे हृदय अशा वेदनेने भरलेले आहे का? एका बाजूला श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत. ते फसवणूक करत आहेत, भेसळ करत आहेत, अवैध धंदे करत आहेत, लोकांना लुबाडत आहेत, लाच घेत आहेत आणि भ्रष्टाचार करत आहेत. असे करून ते अधिक श्रीमंत होत आहेत. हे सर्व पाहून काही लोक दुःखी होतात आणि म्हणतात, चोर आणि वाईट प्रवृत्तीचे लोक सुखी नाहीत का? ते कदाचित तसंच दिसत असेल, पण त्यांच्या आत असलेली वेदना बाहेर दिसत नाही. तुम्ही विचारू शकता, आपण पैसे कमवू नयेत किंवा श्रीमंत होऊ नये का? देव असं म्हणत नाही. पैशाचं प्रेम हे सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींचं मूळ आहे. पैसा चुकीचा नाही, पण पैशाचे प्रेम चुकीचं आहे. कोणत्याही मार्गाने पैसे कमवण्याची इच्छा चुकीची आहे. म्हणूनच देव म्हणतो, श्रीमंत होण्यावर तुमचे मन केंद्रित करू नका. श्रीमंत होण्याची हाव धरू नका. तुम्ही विचारू शकता, तुम्ही असे का म्हणता? मग मार्ग काय आहे? मी श्रीमंत होऊ नये का? मी तुम्हाला एक वचन दाखवतो. नीतिसूत्रे अध्याय 10 वचन 22 मध्ये म्हटले आहे, परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही. देवाची इच्छा आहे की त्याने तुम्हाला श्रीमंत करावे. त्याने अब्राहम, इसाक, याकोब, इयोब आणि इतर अनेकांना आशीर्वाद दिला. त्याने आजपर्यंत अनेक लोकांना आशीर्वाद दिला आहे आणि त्यांना श्रीमंत केले आहे. श्रीमंत असणे हे पाप नाही, पण पैशाचं प्रेम असणं हे पाप आहे. कसंही करून श्रीमंत होण्याच्या उद्देशाने रात्रंदिवस चुकीच्या गोष्टी करणं हे पाप आहे. परमेश्वराच्या आशीर्वादाने मिळणारी संपत्ती कोणतंही दुःख घेऊन येत नाही. ती आपल्यासाठी आनंद, शांती आणि समाधान देणारी असते. शैतान सुद्धा लोकांना संपत्ती देऊ शकतो. तुम्हाला याचे आश्चर्य वाटतं का? शैतान या जगाचा अधिपती आहे, बरोबर ना? जगाला ज्या गोष्टींचे मूल्य वाटते त्या सर्व गोष्टी त्याच्याकडे आहेत. पैसा, गर्व, पद आणि प्रसिद्धी, आणि तो हे सर्व देऊ शकतो. म्हणूनच जेव्हा लोक श्रीमंत आणि प्रसिद्ध होतात तेव्हा अनेकांना वाटते की देव त्यांच्या बाजूने आहे. नाही, शैतान त्यांच्या बाजूने राहून त्यांना पैसा आणि प्रसिद्धी देतो, त्यांची फसवणूक करतो आणि त्यांना पापाच्या गुलामगिरीत अडकवतो. तरीही आतून त्यांना कोणताही विसावा, शांती किंवा जीवनाची आशा मिळत नाही. ते केवळ नैराश्याचे जीवन जगत असतात. कदाचित ते बाहेरून धैर्याने बोलत असतील, पण प्रत्यक्षात ते तसे नसतात. त्यांच्या हृदयाच्या खोलवर ते काहीतरी दुःख, वेदना, नुकसान किंवा उणीव बाळगून असतात. पण जेव्हा देव आपल्याला आशीर्वाद देतो आणि श्रीमंत करतो, जेव्हा तो आपल्याला घर आणि सुखसोयी देतो, तेव्हा तिथे शांती असते. तो देवाचा आशीर्वाद आहे. तो योग्य मार्गाने मिळवलेला आशीर्वाद आहे. देवाचा आशीर्वाद योग्य मार्गानेच येतो. देवाचा आशीर्वाद कधीही चुकीच्या किंवा बेकायदेशीर मार्गाने येत नाही. जेव्हा तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळतो तेव्हा तुम्हाला अशी संपत्ती मिळते जी तुम्हाला कोणत्याही कमतरतेशिवाय जगण्यास सक्षम करते. तुमचं जीवन समाधानी असेल. हाच खरा आशीर्वाद आहे. तुम्हाला पैसा हवाय की देवाचा आशीर्वाद? तुम्हाला संपत्ती हवी आहे की देवाचा आशीर्वाद? देवाकडे त्याचा आशीर्वाद देण्याची प्रार्थना करा. जेव्हा तो तुम्हाला आशीर्वाद देतो तेव्हा तुमच्या उत्पन्नात आशीर्वाद असेल, तुमच्या व्यवसायात आशीर्वाद असेल, तुमच्या हाताच्या कामात आशीर्वाद असेल आणि तुम्हाला तुमच्या नोकरीत बढती मिळेल. तो आशीर्वाद आनंद, शांती आणि विश्रांतीने परिपूर्ण असेल. तुम्हाला हे समाधान मिळेल की देव तुमच्या सोबत आहे आणि तुम्हाला आशीर्वाद देत आहे. पण श्रीमंत होण्याच्या इच्छेपोटी तुम्ही शॉर्टकट घेता, रात्रंदिवस कष्ट करता आणि बायबल वाचणे, प्रार्थना करणे आणि देवाचा शोध घेणे याकडे दुर्लक्ष करता. तुम्ही तुमच्या स्वतःच्या शक्तीवर, कष्टावर, मित्रांवर आणि इतर अनेक गोष्टींवर अवलंबून राहता. तरीही एक दिवस हे तुम्हाला जगात लज्जित करेल. भारतात ज्यांनी हजारो कोटी रुपयांच्या कर चोरीचे घोटाळे केले, श्रीमंत झाले आणि नंतर अपमानास्पद स्थितीत परदेशात पळून गेले, त्यांचं जीवन इतकं लज्जास्पद आहे की सामान्य लोकही त्यांना चोर म्हणतात. वरवर पाहता ते कदाचित चांगले दाखवत असतील, पण सत्य खूप वेगळं आहे. जे प्रामाणिक आहेत आणि देवाच्या आशीर्वादाने जगतात त्यांना आनंद, शांती आणि विश्रांती मिळेल. ते इतरांसाठी आशीर्वाद ठरतील. म्हणूनच देव देवाच्या आशीर्वादातून मिळणाऱ्या संपत्तीबद्दल बोलतो. त्याला विचारा, प्रभू, माझ्या कामात, उत्पन्नात आणि व्यवसायात मला आशीर्वाद दे. तुझा आशीर्वाद माझ्यासाठी पुरेसा आहे असे म्हणा. तो आशीर्वाद परिपूर्ण असेल. ठीक आहे?
देवाला असे वाटत नाही की तुम्ही आर्थिक संकट, गरिबी किंवा कर्जात राहावे. त्यातून तुम्हाला मुक्त करून तुम्हाला एक परिपूर्ण जीवन द्यावे अशी त्याची इच्छा आहे. कर्ज आणि गरिबीपासून मुक्त, जिथे तुमच्या गरजा दररोज पूर्ण होतील. तुम्ही त्यासाठी प्रार्थना कराल का? प्रभू, माझा विश्वास आहे की तुझे आशीर्वाद मला श्रीमंत करतील. मी केवळ पैसे कमवून श्रीमंत होण्याची इच्छा धरत नाही, पण मला तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. कृपया मला आशीर्वाद दे, माझ्या कुटुंबाला आशीर्वाद दे, मला शांतीसह परिपूर्ण आशीर्वाद दे. येशूच्या नावात आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.